सर्व जिल्ह्यांना अलर्ट. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा सिंधुदुर्गात रुग्ण. देशात सर्वप्रथम JN1 या ओमिक्रॉनच्या कोरोना व्हेरिएंटचा रुग्ण केरळमध्ये सापडल्यानंतर आता महाराष्ट्रातही एक रुग्ण आढळलेला आहे. सिंधुदुर्गमध्ये 41 वर्षाच्या पुरुषाला या व्हेरिएंटची लागण झालेली आहे. हे धंदे आता बंद करा. जयंत पाटलांवर अजित पवार सभागृहातच भडकले. 2 उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणी आधी बोलायचं ते ठरवा असा टोला जयंत पाटलांनी लगावल्यानंतर अजित पवार चांगलेच भडकले. आमच्यात अंडरस्टँडिंग असून कोण बोलायचं ते आम्हाला माहिती आहे असं ते म्हणाले. तसंच विरोधकांच्या मुद्द्यावरून सभागृहात एक आणि बाहेर एक भूमिका मांडण्याचा धंदा बंद करा असा सल्लाही त्यांनी दिला. रस्त्यावर अपघात झाल्यावर पळून गेल्यास 10 वर्षाची शिक्षा. रस्त्यावर अपघात झाल्यानंतर पळून जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. गंभीर मुद्द्याबाबत सरकारने मोठे पाऊल उचललेले असून नवीन कायद्यानुसार रस्त्यावर अपघात होऊन एखाद्या व्यक्तीने पळून जाऊन जखमी व्यक्तीला रस्त्यावर सोडल्यास त्याला 10 वर्षाची शिक्षा होणार आहे. शाळा बंद झाल्या आणि बिअरचा खप 12% वाढला. राज्यात बिअरच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत 12% वाढ झाली असून शासनाला विक्रीची उत्पादन शुल्कापोटी 2034 कोटीचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर कायदेतज्ञ असीम सरोदेंचं मोठं विधान. कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी उत्तर दिलं आहे. मराठा आरक्षण हा आता राजकीय मुद्दा झाला आहे, त्यामुळे आचारसंहितेच्या काळात विशेष अधिवेशन बोलवता येणार नाही हे कायद्यानुसार स्पष्ट आहे अशी प्रतिक्रिया सरोदे यांनी दिली. छगन भुजबळांविरुद्ध मराठा समाज आक्रमक. चांदीच्या चमच्याने भुजबळांच्या प्रतिमेला भरवले शेण. भिवंडी ठाणे येथील ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी विरोधात बोलणाऱ्यांच्या निवडणुकीत कार्यक्रम करावा असे विधान केले. त्यामुळे मराठा समाजात पुन्हा तीव्र असंतोष पसरून त्याचे पडसाद उमटले. सकल मराठा समाजातर्फे भुजबळ यांच्या विरोधात गोबर आंदोलन करण्यात आले. बिनडोकाच्या नादाला लागून दादांच्या कर्जत MIDC बाबत निर्णय. रोहित पवारांचा सल्ला. कर्जत MIDC प्रकरणी एक बिनडोक व्यक्तीच्या नादी लागून अजित पवार हे निर्णय घेत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली. माफीच्या साक्षीदारावरील अर्जावर होणार सुनावणी. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात दाखल खटल्यातील 3 आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी घेण्याचे मुंबईतील विशेष न्यायालयाने मान्य केलं आहे. कोविड काळातील रेमडेसिवीर घोटाळ्यात आदित्य ठाकरे अडचणीत. पोलिसांच्या आर्थिक शाखेकडून करण्यात येत आहे 5.96 कोटी रुपयांच्या रेमडेसिवीर खरेदी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना उभाटा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय पुण्यशाली उर्फ पुण्य पारेख यांची चौकशी सुरू केली आहे. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.